मंडळी सगळ्यांचं या मिनी ब्लॉगमध्ये माझ्या. तर आज आहे श्रावणी सोमवार दुसरा आणि माझी इथे पूजा चालली होती. पहा एकदम क एकदम एकदम मस्त वाटत होतं, प्रसन्न. मंदिर स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं कोणीतरी सेवकाने. आणि ना मी इथं एकटीच होती आज मंदिरामध्ये, लवकर आली होती. आणि ना खूप असं छान वातावरण झालं होतं, तर मी ना इथं एकटीनं शूट केलं. मग मस्त गेल्या सोमवारी मला काही शूट करता आलं नाही गडबडीमध्ये. आणि पहा इथे किती सुंदर दिसतंय, दुधाचा अभिषेक केला आणि अशी पूजा मी केली थोडक्यात. आणि इथं मी माझे स्वतःचे सेल्फी वगैरे काढले तिथे बसूनच, एकटी होती तर. आणि आज तिळामूठ होती ना, तर तिळमूठ मी वाहिली शंकराच्या पिंडीवरती. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, हर हर महादेव असं म्हणत. आणि साखर आणि दही भाताचा मी नैवेद्य आणला होता, तर तोही दाखवला मस्त. आणि इथे पहा हे फूल वगैरे वाहिलं तर याचा मान असतो म्हणतात. खरं आहे ना मैत्रिणींनो, तुम्ही पण असंच करता का? आणि मी एकदम साध्या पद्धतीनं पूजा करते. तर तुम्ही पाहतच असाल. थोडक्यातच मी आवरलं आहे. आणि तुम्हाला कशी वाटली माझी पूजा? आणि इथे म्हणजे एकदम छोटं मंदिर आहे, पण एरिया एवढा छान आहे ना आमच्या इथला, खूपच सुंदर वाटतो. तर हे पहा, एकदम जवळून दृश्य घेतलं होतं मी. मस्त वाटते ना, एकदम प्रसन्न वाटतं पाहताना. श्रावणात ना कोणत्याही दिवशी आपण पूजा केली ना शिवाची, ती शिवापर्यंत पोचते आणि आपल्याला त्याचा लाभ नक्कीच होतो. शिवलीला अमृत हा ग्रंथ मी वाचते ना, तर त्याच्यामध्ये असंच दिलेलं आहे, जर आपल्याकडून चुकूनसुद्धा शिवाचं नामघोष करण्यात आला ना, तर त्याचं फल आपल्याला निश्चित मिळतं. त्यामुळे ना श्रावण महिना हा खूप पवित्र आणि खूप चांगला मानला जातो. तर आपण ना कोणत्याही देवाची पूजा मनोभावे केली ना, तर त्यांच्यापर्यंत ती नक्कीच पोचते. तर इथं माझा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मंडळी, मला नक्की सांगा. हे बघा मंदिर आणि इथला परिसर एकदम झकास वाटतो आणि पाहायला पण खूप मस्त वाटतं. फोटो सेशन करण्यासाठीचा हा परिसर आहे. खूप छान आहे. खूप येतात इथे पब्लिकसुद्धा. आणि हे बघा नंदी महाराज पधारले होते, मस्त दिसत होते. आणि कसा वाटला मिनी ब्लॉग मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि सबस्क्राईब